Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we are going to learn one of the important grammatical topic, and that is change the voice. Already we have done one video on this topic, but today once again we are going to discuss about this topic. तर हो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण की जो विद्यार्थ्यांसाठी ग्रामरचा चेंज द व्हॉइस हा खूप डिफिकल्ट टॉपिक वाटतो, त्याच टॉपिकची परत एकदा रिवाईज करणार आहोत. एक व्हिडिओ याच्यावरती बनवलेला आहे, मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, पण एक ओव्हरयूज म्हणून किंवा परत एकदा त्याच्याबद्दल डिस्कशन आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. परंतु बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स गो. तर आता सांगितल्याप्रमाणे आपण त्या टॉपिकचं नाव आहे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस म्हणजे काय? जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर काय उत्तर येतं रे चेंज द व्हॉइसचं? चेंज द व्हॉइस म्हणजे दिलेलं एखादं सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर ते आपल्याला कशामध्ये चेंज करायचं असतं? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. किंवा इफ द सेंटेन्स इज गिवन इन पॅसिव्ह व्हॉइस वी हॅव टू चेंज इट इन ॲक्टिव्ह व्हॉइस. दॅट इज कॉल्ड चेंज द व्हॉइस. आता या चेंज द व्हॉइस टॉपिकमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो? एक्झाममध्ये एखादं वाक्य दिलं जातं, सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्सचं एकतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करा किंवा ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करा, किंवा असं म्हणतात ओनली चेंज द व्हॉइस, किंवा बिगिन युअर सेंटेन्स विथ, म्हणजे सेंटेन्स दिलं असेल ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्हमध्ये आणि तुमच्या वाक्याची सुरुवात या शब्दाने करा, म्हणजे त्या सेंटेन्समधलं एक ते सब्जेक्टनी सुरुवात करा किंवा ऑब्जेक्टनी सुरुवात अशी होते. आपण ते एक्झाम्पल्समध्ये पुढे बघणारच आहोत. सर्वात इम्पॉर्टंट वन मोर तुम्हाला आणखीन आठवण करून द्यायची आहे की चेंज द व्हॉइस शिकण्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आणि त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? फर्स्ट म्हणजे चेंज द व्हॉइससाठी आपल्याला टेन्सचं नॉलेज असलं पाहिजे. टेन्सवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत, जे की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे त्याचे मेन टेन्सेस आहेत. प्रत्येकाचे 4 सब पार्ट्स पडतात. जसं प्रेझेंट टेन्सचे सब 4 पार्ट्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. तशाच प्रकारचे पास्ट टेन्सचे हे 4 सब पार्ट्स सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस आणि फ्युचर टेन्स. म्हणजे टेन्सचं नॉलेज वी शुड नो क्लिअरली. ह्या टेन्सचं नॉलेज आपल्याला असायला हवं. सेकंड इम्पॉर्टंट थिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे काही प्रोनाऊन्स तर तुम्हाला माहिती आहेच ना. कोणकोणते प्रोनाऊन्स आहेत? त्या प्रोनाऊनची प्रथम आणि द्वितीय. फॉर एक्झाम्पल आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. हे प्रोनाऊन्स तुम्हाला माहिती आहेत. प्रोनाऊन्स म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. हे प्रोनाऊन्स पण आपल्याला थोडंसं याचं नॉलेज असायला पाहिजे. आता या प्रोनाऊनची प्रथम आणि द्वितीय म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना हाच प्रोनाऊन आयचं कशामध्ये रूपांतर होतो? मी. वी असमध्ये होतो. यूचा यूज राहतो. हे देखील आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. हीचं चेंज कशामध्ये होतो? हिममध्ये. शी, हर. इटचं इटच ठेवलं जातं आणि दे. ठीक आहे, हे प्रोनाऊन्स आपल्याला माहिती पाहिजेत. आणखीन कशाचं नॉलेज हवं आपल्याला की या प्रोनाऊनच्या पुढे किंवा एखादा नाऊन किंवा प्रोनाऊनच्या पुढे जे हेल्पिंग वर्बचा यूज केला जातो, जसं ॲम, इज, आर, वॉज, वेअर. फॉर एक्झाम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आयच्या पुढे काय यूज केला जातो सांगा? आयच्या पुढे काय आपण यूज करतो? जसं की आयच्या पुढे ॲम आणि पास्टमध्ये वॉज. वीच्या पुढे काय रे? आर आणि वेअर. यूच्या पुढे आर आणि वेअर. ही, शी, इट यांच्या पुढे इज आणि वॉज. आणि दे, आर आणि वेअर. का असं का?
आयच्या पुढे प्रेझेंट ॲम इज आर हे प्रेझेंट टेन्समधले हेल्पिंग वर्ब्स आहेत किंवा टू बीची रूपं बोलतो. वॉज वेअर हे पास्ट फॉर्ममधले टू बीची रूपं आहेत. आयच्या पुढे ॲम पास्टमध्ये वॉज, वीच्या पुढे आर पास्टमध्ये वेअर. आता हिच्या पुढे इज का? कारण जर सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, तो नाऊन असू देत किंवा प्रोनाऊन, तर त्याच्या पुढे इज किंवा ॲम आणि अनेकवचनीच्या पुढे आर, वी म्हणजे आम्ही. तर हे आपल्याला बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. आता आपण सेंटेन्स आणि त्याचं पॅसिव्हाइज कशा प्रकारे केलं जातं हे बेसिक नॉलेज माहिती असल्यानंतर ते बघूया. ठीक आहे. प्रथम आपण टायटल देऊया, चेंज द व्हॉइस. जसं मी आता म्हटल्याप्रमाणे चेंज द व्हॉइससाठी वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा वाक्य दिली जातात. तर ते आपण प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स एक एक सेंटेन्स घेऊया. फॉर एक्झाम्पल सिम्पल टेन्सची नावं बघूया. ही सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट. देन सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचर. सो प्रत्येकाचं आपण एक एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर टेन्स. आता एक एक्झाम्पल बघा. आता बऱ्याच वेळा ना विद्यार्थी काय होतात, सर सेंटेन्स खूप ब्रॉड असतात, मग काय करावं लागेल? ब्रॉड किंवा कितीही लेंदी असू देत, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. उदाहरणार्थ एक वाक्य आपण घेऊया. ठीक आहे. आय सिंग अ सॉन्ग हे सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. किंवा हेच सिम्पल पास्टमध्ये कशा प्रकारे होतं, आय सॅंग अ सॉन्ग. आणि हे सिम्पल फ्युचरमध्ये आय शाल सिंग अ सॉन्ग. हे ते आपण खाली लिहूया, आय शाल सिंग अ सॉन्ग. इथे उमटत नाही आहे, ते आपण खालच्या साईडला लिहूया, सिंग अ सॉन्ग. ठीक आहे. म्हणजे या प्रकारे हे सेंटेन्स तुम्हाला छोटंसं वाटतं, पण हे सेंटेन्स असं मोठं दिलं जाईल किंवा लेंदी दिलं जातं. आय सिंग अ सॉन्ग ऑन द स्टेज, इन कॉन्सर्ट किंवा इन प्रोग्रॅम, अशा प्रकारे सेंटेन्स वाढवलेलं असतं. नो प्रॉब्लेम. सेंटेन्स छोटा असू देत किंवा लेंदी असू देत, वाढवलेलं असू देत, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी असतात. आणि त्या बेसिक गोष्टी कोणकोणत्या असतात ते म्हणजे अगोदर सेंटेन्स आपल्याला ओळखायचं असतं की दिलेलं सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. ते ओळखण्याची काय क्रिया आहे की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतो. ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्समध्ये सूत्र काय आहे, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय, सुरुवातीला ऑब्जेक्ट, त्यानंतर टू बीची रूपं वगैरे, त्यानंतर PPV क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय आणि क्रिया. आता बाय हा शब्द तर लक्षात राहील ना, बाय हिम, बाय हिम. तरी हा बाय वगैरे शब्द जर असेल तर हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर आता प्रथम आपण बघूया आता हे दिलेलं सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये की पॅसिव्हमध्ये. तर सिम्पल आहे, आय सिंग अ सॉन्ग. याच्यामध्ये बाय नाही किंवा टू बीची रूपं नाही सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर हे कोणत्या सेंटेन्समध्ये, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. तर ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये करताना काय करूया आपण ते थोडं बेसिक गोष्टी लक्षात घ्या. सेंटेन्स तुम्हाला एक्झाममध्ये दिलेलं आहे. दिल्यानंतर ते सेंटेन्स तुम्ही SVOमध्ये डिवाईड करा, म्हणजे सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्टमध्ये. आता आय सिंग अ सॉन्ग, याच्यामध्ये आय काय आहे, सब्जेक्ट, सिंग काय आहे, वर्ब आणि अ सॉन्ग काय आहे, ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये पण आहे की हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण दोन येतात, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.
फक्त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट एवढंच लक्षात ठेवा आणि हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. अगोदर वर्ब शोधा, वर्बच्या अगोदर सब्जेक्ट असेल, वर्ब नंतर ऑब्जेक्ट असेल. आय सॅंग अ सॉन्ग, आय सब्जेक्ट, सॅंग वर्ब, ऑब्जेक्ट. इथे आय शॅल सब्जेक्ट, हा वर्ब आणि हा ऑब्जेक्ट. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर्स आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. खूप इझी आहे, फक्त स्टेप्स लक्षात ठेवायचे. काय करायचं आहे पॅसिव्ह वॉइसमध्ये करताना, अगोदर ना आपण याचा एक फॉर्म्युला यूज करायचा असतो. पण आपण याच्यावरून फॉर्म्युला तयार करूया. सुरुवातीला सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये. जेव्हा आता आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करणं, अगोदर ऑब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे ना तो पुढे घ्यायचा. काय आहे? अ सॉन्ग, अ सॉन्ग घेतलं. आता हे सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्स असल्यामुळे प्रेझेंट टेन्सची टू बीची रूपं आहेत, मी आत्ता सांगितली होती. कोणकोणती आहेत रे? ॲम, इज, आर, हो की नाही? तर त्यापैकी घ्यायचं. जसं एक वचन असेल तर इज, आणि एक वचन असेल तर आर, आणि आयच्या पुढे ॲम. अ सॉन्ग, अ सॉन्ग म्हणजे वन सॉन्ग, तर काय येईल रे? इज. ओके, अ सॉन्ग इज. आता याचा फॉर्म्युला आहे, असं आहे. फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तर आपण इझिली करू शकतो. पण ठीक आहे, अगोदर अ सॉन्ग ऑब्जेक्ट पहिला घेतला, त्यानंतर काळानुसार प्रेझेंट टेन्स आहे म्हणून टू बीचं रूप इज घेतलं, आणि त्यानंतर ते जे वर्ब आहे ना, वर्बचं तिसरं रूप त्याला PPV बोलतात, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. क्रियापद 3 रूपाचे असतात. सो गो, जाणे, मेन वर्ब, किंवा त्याला V1 पण म्हणू शकतो. गोचा पास्ट टेन्स वेंट, म्हणजे V2 किंवा पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. गो, वेंट, गॉन. PPV पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. तर इथे काय घ्यायचं आहे? V3 म्हणजे PPV. तर सिंग, सिंग, सॅंग, सम. ओके, अ सॉन्ग इज संग. आणि त्यानंतर लिहायचं आहे बाय, आणि बाय लिहिल्यानंतर हा पहिला जो सब्जेक्ट तो एंडिंगला टाकायचा. आणि एंडिंगला लिहिताना हा जो सब्जेक्ट प्रोनाऊन असेल तर त्याची प्रथमाची द्वितीयामध्ये चेंज करायची, जसं आपण मी ते दिलेलं आहे. आईचं काय होईल? मी, वी, अस, यू, यू. नाव असेल तर नाव ॲज इट इज लिहिणार. तर इथे आपण काय लिहिणार? बाय. आईचं काय होईल? बाय मी. थोडक्यामध्ये हे जर लक्षात नाही आलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पॅसिव्ह वॉइसचा. काय फॉर्म्युला आहे पॅसिव्ह वॉइसचा? पहिला ऑब्जेक्ट, जसं आपण आता ऑब्जेक्ट घेतला, त्यानंतर ॲम, इज, आर, त्यानंतर V3 किंवा आपण त्याला PPV म्हणूया, क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय, आणि स्टार्टिंगचा सब्जेक्ट, एंडिंगला त्याची द्वितीया जर प्रोनाऊन असेल तर. तर हा फॉर्म्युला तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी यूज करू शकता. काय? ऑब्जेक्ट, त्यानंतर ॲम, इज, इज घेतलं. ओके, त्यानंतर V3 सिंग, सॅंग, सम किंवा PPV बोलूया, बाय, आणि सब्जेक्ट द्वितीया. आता हाच फॉर्म्युला सेम सिम्पल पास्ट टेन्समध्ये पण यूज करू शकतो. फक्त फरक काय आहे? हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये. तर फक्त इथे तुम्ही फॉर्म्युला थोडासा वेगळा यूज करा. म्हणजे ते सुरुवातीला ओ तर असेलच कॉमन, फक्त ॲमी जर प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून ते वॉज किंवा वेअर. ओके, आणि बाकी सेम V3 आणि प्लस बाय आणि सब्जेक्ट. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये फरक काय करायचे? ते ॲमी जर इथे वॉज वेअर, बाकी सेम ॲज इट इज. बघूया त्याचं ॲन्सर, बघूया ॲन्सर काढूया. पहिलं काय घेणार? आय सॅंग अ सॉन्ग, अ सॉन्ग. पहिला ऑब्जेक्ट घेतला, अ सॉन्ग. ओके, आता नंतर काय घ्यायचं? वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर का घ्यायचं? ॲमी जर का घेणार नाही? कारण दिलेलं सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे? पास्ट टेन्समध्ये आहे. पास्ट टेन्समध्ये कशावरून? कारण सिंगचं पास्ट टेन्स सॅंग आहे. आय सॅंग, मी गायलो. कळते? सिंग, मी गातो. सॅंग, मी गायलो.
कळतं. आय सॅंग अ सॉन्ग. तो म्हणून आपण काय ना अ सॉन्ग हा सिंग्युलर आहे म्हणून इथे. त्यानंतर वॉज वेअरपैकी वॉज, नंतर V3 सिंग सॅंग सॉन्ग, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट आईची द्वितीया मी. सिम्पल. हा फॉर्म्युला तेवढं लक्षात ठेवा. सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सचा पण फॉर्म्युला सेम असंच आहे. तर तो म्हणजे काय, पहिला ऑब्जेक्ट, ओके, तिथे शाल किंवा विल घ्यायचं. हे फ्युचर आहे म्हणून आहे तसं, म्हणजे आपण इथे ॲम इजर किंवा वॉज वगैरे घेत होतो ना, त्याच्याऐवजी शाल किंवा विल घ्यायचं, कारण हे फ्युचर टेन्समध्ये आहे. आणि इथे मात्र त्याच्यानंतर एक कंपल्सरी वर्ड आहे बी, ओके. आणि त्यानंतर जे याच्यानंतर आपण वॉज वेअर घेतल्यानंतर आपण V3, ते पण V3च आहे. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट किंवा आपण सब्जेक्टची द्वितीय आपण म्हणूया. सेम फॉर्म्युला हाच, फक्त चेंजेस काय आहे या फॉर्म्युल्यामध्ये, ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे वॉज वेअर किंवा ॲमी जर घेतो तो, इथे शाल बी किंवा विल बी घ्यायचं, बाकी सेम आहे. ॲन्सर काय होईल, ॲन्सर बघूया. ठीक आहे. पहिला ऑब्जेक्ट ओ, अ सॉन्ग, अ सॉन्ग. आता शाल कधी घ्यायचं आणि विल कधी घ्यायचं, इथे पण मुलांचा प्रॉब्लेम होतो. नियम असा आहे, ग्रॅमॅटिकल रूल असा आहे, इफ द सब्जेक्ट इज आय ऑर वी, सब्जेक्ट जर आय किंवा वी असेल तर शाल घ्या, बाकी इतर वेळी विल घ्या. पण चुकून आपण शालच्या ऐवजी विल घेतला तरी पण तुमचं सेंटेन्स राईट असेल. अ सॉन्ग विल, ठीक आहे, विल घेतला. त्यानंतर बी, अ सॉन्ग विल बी. त्यानंतर V3 सिंग आय सिंगचं सिंग सॅंग संग. त्यानंतर बाय आणि सब्जेक्टची द्वितीया मी. अ सॉन्ग विल बी संग बाय मी. तर परत एकदा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्हाईचा फॉर्म्युला, पहिला ऑब्जेक्ट ॲम इज आर, त्यानंतर V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट द्वितीया. आणि याच्यामध्ये एवढाच फरक, इथे वॉज वेअर घ्यायचा आहे ॲम इजरच्या ठिकाणी, आणि ते शाल बी किंवा विल बी घ्यायचं आहे. एवढं लक्ष ठेवा. आता आणखीन एक एक्झाम्पल देतोय. आता बघा, समजा हे एक्झाम्पल आहे. They completed their homework. सेंटेन्स आहे. अँड चेंज द व्हॉइस किंवा बिगिन युअर सेंटेन्स विथ देअर होमवर्क. दिलेल्या वाक्याचं चेंज द व्हॉइस करा किंवा त्या सेंटेन्सची सुरुवात, ॲन्सरची सुरुवात देअर होमवर्कनी करा. सेंटेन्स आल्यानंतर फर्स्ट स्टेप काय सांगितलं, ते सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये आहे की पॅसिव्हमध्ये बघायचं. दे कम्प्लिटेड देअर होमवर्क, सिम्पल असर्टिव्ह सेंटेन्स आहे, ॲक्टिव्हमध्ये आहे. मग नेक्स्ट बघायचं की आता 3 टेन्स आपल्याला बघितले, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर बघितले. मग दिलेलं सेंटेन्स ॲक्टिव्हमध्ये असेल तर SVOमध्ये अगोदर डिवाईड करा, म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमध्ये डिवाईड करा. कोणता आहे रे, याच्यामध्ये कम्प्लिटेड हा वर्ब आहे, ओके. मग वर्बच्या अगोदर सब्जेक्ट असेल आणि वर्ब नंतर ऑब्जेक्ट. एवढं तर समजलं ना, ठीक आहे. आता थोडंसं नीट काळजीपूर्वक बघितलं, दे कम्प्लिटेड देअर होमवर्क हा सिम्पल पास्टमध्येच आहे, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V2 आहे, कम्प्लिटेड. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, कोणता फॉर्म्युला यूज करणार, येस, तो फॉर्म्युला म्हणजे पॅसिव्हाईचा कोणता फॉर्म्युला यूज करणार, ऑब्जेक्ट पहिला घेतो, त्यानंतर वॉज किंवा वेअर का पास्टमध्ये आहे, त्यानंतर V3 किंवा PPV पण त्याला म्हटलं जातं, त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्टची द्वितीया. कळते ना. हां, पहिला काय घेणार आपण, ॲन्सर आपण करूया. ऑब्जेक्ट काय, देअर होमवर्क, देअर होमवर्क. देअर होमवर्क घेतला, ऑब्जेक्ट घेतला. वॉज किंवा वेअर, आता काय येईल, वॉज येईल की वेअर येईल, त्यांचा होमवर्क. ते खूप आहे, पण त्यांचा होमवर्क एकच दिलं असं सरांनी, त्यांचा होमवर्क म्हणजे ते वॉज, त्यांचा होमवर्क, देअर होमवर्क वॉज.
V3 काय कंप्लीट, कंप्लीटेड. आता हे क्रियापदाचे जे 3 रूप आहेत ना ते आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे किंवा पाठांतर पाहिजे. सो कट कट कट, सिंग सॅंग संग, राईट रोट रिटर्न, टेक टूक टेकन, सिंग सॅंग संग, हे जे आहेत ना आपल्याला माहिती पाहिजे. कंप्लीट किंवा ईडी लावून जेव्हा पास्ट टेन्स होतो त्याचा पास्ट पार्टिसिपल किंवा V3 तोच राहतो. कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटेड. देअर होमवर्क वॉज घेतलं, V3 वॉज कंप्लीटेड. कंप्लीटेड. ओके, त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट काय आहे, देचं काय होईल सेकंड केस, बाय देम. हॅलो. आता काही वेळा काय होतं, हे सेंटेन्स निगेटिव्हमध्ये पण दिलं जातं किंवा या प्रकारे सेंटेन्स विचारलं जातं. आता नेक्स्ट कधी कधी ना या प्रकारे सेंटेन्स विचारला जातो. आता आपण फक्त सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचरमध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस येतात ते बघतो. फॉर एक्झाम्पल, ही कॉल हर, त्याने तिला बोलावलं, ही कॉल हर. आणि याचं चेंज वाईज करायचं. अकॉर्डिंग टू रूल काय आपण फर्स्ट काय करतो, दिलेलं सेंटेन्स कशामध्ये डिवाइड करतो, SVO मध्ये. कॉल काय आहे, वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट. कोणत्या टेन्समध्ये आहे, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट मेन वर्ब आहे, मूळ क्रियापद आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंटमध्ये. मग सिम्पल प्रेझेंटचं पॅसिवाईजमध्ये करण्यासाठी काय फॉर्म्युला मी आता सांगितलेला आहे. पहिला काय घेतला जातो, ऑब्जेक्ट, त्यानंतर ॲम इज आर, ओके, त्यानंतर V3, त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट. ओके, आता तोच फॉर्म्युला इथे यूज करणार. आता इथे हर आलेला आहे, मी मुद्दाम हा वेगळं सेंटेन्स दिलेला आहे. हर काय आहे, जसे प्रोनाऊनची प्रथम आणि द्वितीय दिली ना, हर कसा होतो, आय, मी, वी, अस, यू, शीची द्वितीय हर आलेला आहे, म्हणजे हा प्रोनाऊनच आहे. पण ऑब्जेक्टच्या रूपामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो हरमध्ये म्हणजे द्वितीयामध्ये गेला. तेव्हा जो सुरुवातीला येईल ना सब्जेक्ट म्हणून, तेव्हा त्याचा रूपांतर कशामध्ये होईल, हर हा शब्द कसा आहे, शीची द्वितीया हर आहे. हर जेव्हा पुढे सब्जेक्ट म्हणून येतो, पुढे अगोदर येतो, तेव्हा तो कशामध्ये चेंज होईल, शीमध्ये चेंज होईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश इथे असेच हर, देम, अस. सेकंड केसमध्ये द्वितीयामध्ये असेल तर तेव्हा स्टार्टिंगला घेताना त्याचा प्रथमामध्ये चेंज करा, म्हणजे आय, वी, यूमध्ये चेंज करता. हरचं काय होईल, शी, म्हणजे ऑब्जेक्ट घेतला शी. ॲम इज आर, शीच्या पुढे काय येईल, इज. V3 काय, कॉल्ड, शी इज कॉल्ड, ओके. त्यानंतर बाय आणि हिची द्वितीय हिम पुढे गेला, शी इज कॉल्ड बाय हिम. सो या प्रकारे देखील तुम्हाला सेंटेन्स येऊ शकतं. आता परत एकदा सांगेल की ते कधी कधी ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2 असतो, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी सविस्तरमध्ये सांगेल. आता काही वेळा हेच वाक्य निगेटिव्हमध्ये पण असतात. कशा प्रकारे, तर बघा उदाहरणार्थ जसं आपण दिले, आय डू नॉट सिंग अ सॉन्ग. आय डू नॉट सिंग अ सॉन्ग सिम्पल प्रेझेंटमध्येच आहे, पण सिम्पल प्रेझेंटमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर याचं आपल्याला पॅसिव्हमध्ये करणार. कशा प्रकारे, हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे. मग अकॉर्डिंग टू रूल काय फॉर्म्युला आहे, जसं आता फॉर्म्युला दिल्याप्रमाणे ऑब्जेक्ट ॲम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्टची द्वितीया, हा सिम्पल प्रेझेंटेचा पॅसिवाईचा फॉर्म्युला. आता इथे पहिला ऑब्जेक्ट घेणार काय आहे, अ सॉन्ग, अ सॉन्ग, ओके. त्यानंतर इज. आता इथे नॉट आहे, तेव्हा ते नॉट जे निगेटिव्ह वर्ड जो आहे, नो, नॉट, नेवर, त्याची प्लेस कुठे असते, हेल्पिंग वर्ब नंतर. तर हेल्पिंग वर्ब आपण इज घेतला तर त्याच्यानंतर आपण नॉट तिथे पुटअप करायचा. अ सॉन्ग इज नॉट, कळलं ना, ते नॉट कुठे घेतलेलं आहे ते नीट लक्षात ठेवायचं, हेल्पिंग वर्ब नंतर. कारण निगेटिव्ह वर्ड नो, नॉट, नेवरची जागा सेंटेन्समध्ये हा हेल्पिंग वर्ब नंतर असतो. असं डू हा हेल्पिंग वर्ड, आय डू नॉट, ही इज नॉट, दे आर नॉट, अशा प्रकारे. अ सॉन्ग इज नॉट,
त्यानंतर काय V3 संग, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट आयची तृतीय मी. सो या प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स यांचे पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइसमध्ये करायला आपण सिम्पली शिकलेलो आहोत. फक्त परत एकदा रिमाइंड करेल, हे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स हे जेव्हा वाक्य दिली जातात ते वाक्याचं चेंज करण्यासाठी, ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये चेंज करण्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. जसा मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला ऑब्जेक्ट नंतर ॲम इज आर वॉज वेअर, ॲम इज आर V3 बाय आणि सब्जेक्ट द्वितीय सेम. सिंपल पास्टचा ॲम इजर ठिकाणी फक्त वॉज वेअर आणि सिंपल फ्युचरच्या ठिकाणी ऑब्जेक्ट नंतर शाल बी, विल बी एवढाच फरक येतो, बाकी सेम. तर हा फॉर्म्युला जर आपल्याला लक्षात राहिला तर आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. दिलेलं सेंटेन्स अगोदर SVOमध्ये डिवाईड करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, जसं आपण 3 टेन्स आपण कव्हरअप केले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट, फ्युचर कंटिन्युअस टेन्स याच्यावरती टॉपिक होती व्हिडिओ बनवून. तर मी काही या सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरवरती काही एक्झाम्पल देतो. तुम्ही नंतर पुढे स्क्रीनवरती बघू शकता. ते एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. आणखीन प्रॅक्टिससाठी याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स मी माझ्या वेबसाईटवरती टाकेल, तिथून तुम्ही सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक्ड इट, प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन फॉर मी, राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. Take care. Thank you very much.